वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभरात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या यासाठी स्वाक्षरी मोहीम जनआंदोलन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार संघटनेच्या वतीनं मेळावा व स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रसंगी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे पश्चिम महाराष्ट्र सचिव माझं नाव प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे संघटनेचं काम करत असताना आज आपण कामगार मेळावा आणि त्याचप्रमाणे ईएम बंद होऊन बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरुवात आम्ही आज केलेली आहे। खऱ्या अर्थाने आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांनी 3 ते 16 डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे। ईएम बंद व्हायला पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे। कारण ज्या लोकप्रतिनिधींना ज्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना आम्ही पाठवतो ते लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून पाठवत असताना जर ह्या निवडणुका संविधानाच्या तरतुदीनुसार होत नसतील तर हे कुठेतरी लोकशाहीची वाटचाल कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललेली आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असून आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी 3 ते 16 डिसेंबर ही जी मोहीम सुरू केली आहे ईएम हटाव, या हटावाच्या संदर्भात 2019 लोकसभेला देखील आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ 48 लोकसभेच्या उमेदवारामध्ये मताची तफावत होती आणि या तफावतीच्या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्याचप्रमाणे ईएम हटाव ही मोहीम खऱ्या अर्थाने 2019 मध्ये घेतलेली होती आणि त्यावेळेला ह्या देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकरांनी आवाहन केलं होतं, या ईएम हटावाच्या विरोधात आपण सर्वजण एकत्र या, एक व्हा आणि एक कुठंतरी थांबलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे। पण त्यावेळेला कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिसाद दिलेला नाही। जर प्रतिसाद दिला असता आज आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो प्रश्न उपस्थित झालेला नसता। आज आपण महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जर बघितला तर अनेक ठिकाणी अनेक उमेदवारांमध्ये मताची तफावत आपल्याला पाहायला दिसते। ही तफावत आज दिसली नसती, अशी परिस्थिती झाली नसती। आदरणीय बाळासाहेब यांचं त्याच वेळा ऐकलं असतं आणि जन आंदोलन उभा केलं असतं। त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्ष येऊ दे किंवा अन्य पक्ष येऊ दे किंवा नाही येऊ दे, आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या महाराष्ट्रातील देशातील जनतेला आवाहन केलेलं आहे, कुठंतरी ईएम हटवलं पाहिजे आणि आत्ताचे काय निवडणुका होणार आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका असतील ते बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे। यासाठी आम्ही 3 ते 16 डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरुवात केलेली आहे आणि ती स्वाक्षरी आम्ही निवडणूक आयोगाकडे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जमा करणार आहोत आणि ती स्वाक्षरी मोहीम आज आम्ही कोल्हापुरातून वंचित बहुजन माथाडी युनियन कामगार मेळाव्याच्या निमित्तानं आज इथे देखील आम्ही सुरुवात केली आहे। आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, राम अटकुरे, मिलिंद संधी, दयानंद कांबळे, प्रमोद कदम यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।